संघर्षाची, मेहनतीची आणि अमर्यादित स्वप्नांची नगरी म्हणजेच मायानगरी. आज आपण चाललो आहे ड्रीम नगरीमध्ये म्हणजेच मुंबईला. सो आपण बघूया तिथला काय एक्सपिरियन्स होता आणि कसं वाटलं मला तिथे, मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. फायनली आम्ही निघालो मुंबईसाठी, मी आणि आई, आम्ही दोघी जणी. ब्रेकफास्ट तर आम्ही घरीच करून निघालेलो होतो, म्हणून एकदम चिल मूडमध्ये होतो आणि रस्त्यावर ज्याही सुंदर सुंदर बिल्डिंग्स दिसत होत्या तिथे प्रत्येकाचे व्हिडिओ काढत होते. याला कोणता चौक म्हणतात जर तुम्हाला माहित असेल ना तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्हाला आता मुंबई हायवे लागलेला आहे आणि जस्ट आम्ही आता टोल नाका क्रॉस केलेला आहे. मी मुंबईला येण्यासाठी जरा जास्तच एक्सायटेड होते. खूप काही प्लॅन केलं होतं पण एका दिवसात एवढं शक्य नव्हतं. आम्ही चाललो आहे मुंबई ड्रीम सिटी इथे. कसं वाटतं ते. फूड मॉल आलाय म्हणून मला आईला उठवायचं होतं आणि मग मी तिला कॅमेरेकडे बघून हाय करायला लावलं. आम्ही आलो आहे फूड मॉलमध्ये. मुंबईला जायला ऑन द वे आहे. बघूयात अजून काय काय एक्सप्लोर करायला मिळत होते. कॉफी शॉपवर ते पुढे कॉफी भेटत नाही आहे. इथे सगळ्या ब्रँडच्या कॉफीज होत्या पण आईला साधी फिल्टर कॉफी हवी होती. फायनली आम्हाला ती मिळाली. क्रिसमसमुळे फूड मॉल खूप सुंदर सजवलेला होता. आम्ही पिक्चर्स क्लिक केले आणि स्वीट कॉर्न घेतलं आणि पुढे प्रवासाला निघालो. रस्त्यात आम्हाला एमआयटी युनिव्हर्सिटीची एवढी मोठी बिल्डिंग दिसली. त्यानंतर आम्हाला हा खूप मोठा टनल लागला. फायनली ज्याची वाट बघत होते ते दिसायला लागलं होतं, म्हणजेच समुद्र. काहीही म्हणा पण मुंबईची वाईबच फार वेगळी आहे. समुद्रामधोमध मस्त एक खूप सुंदर छोटीशी बोट उभी होती. फायनली आम्ही मुंबईला पोहोचलेलो आहे. लेट्स सी, आता बघूया आजचा पूर्ण दिवस आम्ही कसा स्पेंड करणार आहे आणि आपण आज काय गोष्टी बघणार आहे ते पण बघूया. उंच उंच इमारती, जुनी जुनी घरं, खूप मॉडर्न फ्लॅट्स आणि खूप जुन्या चाळी, हे सगळं एकाच शहरात बघायला मिळत होते. या सुंदर इमारती बघून काही लाईन्स आठवतात आहे, त्या शेअर करते. उंच उभे असलेल्या या इमारती हजारो स्वप्नांची साक्ष आहेत. खिडकीतून दिसणारी आशा आणि भिंतीत साठवलेली मेहनत हीच तर खरी मुंबई आहे. सगळ्यात आधी आम्ही मुंबईच्या सिद्धिविनायक इथे आलो. मंदिरात जाण्याआधी प्रसाद शोधत होतो. बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक, मोतीचूरचे लाडू, असं बरंच काही होतं. पण सगळ्यात महत्त्वाचं, इतकी प्रचंड गर्दी होती ते बघून आम्ही प्रसाद घ्यायचं पण कॅन्सल केलं आणि आम्ही फक्त बाहेरून दर्शन घेऊन आम्ही परत आलो. गर्दी आहे मंदिरामध्ये प्रचंड. क्रिसमस आणि न्यू इयर असल्यामुळे लॉंग विकेंड होते आणि म्हणून फार गर्दी केलेली होती. शेवटी आम्ही कळस दर्शन घेतलं आणि हॉटेलसाठी निघालो. आम्ही आता मुंबईत आहे सिद्धिविनायकच्या पुढे. मला नाही वाटत आता आम्ही इथे अजून काही फिरू शकतो. खूप प्रचंड गर्दी आहे. खूप ऊन सुद्धा आहे. ऊन काही खूप जास्त त्रास देणारा नाही आहे पण गर्दी प्रचंड आहे. हे बघा मागे सिद्धिविनायक आहे अगदी आणि प्रचंड गर्दी आहे. आणि आता हॉटेलसाठी आम्ही निघालेलो आहे. आता आम्ही हॉटेलमध्ये चेक इन करणार आहे. थोडं फ्रेश हो आणि मग ठरवूया की कुठे जायचं ते, कारण काही प्लॅन केलेलं तर नाही आहे अजून. आम्ही मुंबईमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये स्टे केलेला आहे. हॉटेलचं नाव आहे 4 सीझन्स हॉटेल. हॉटेलचे रूम्स हे मी तुम्हाला दाखवणार आहे, तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आम्ही आलो आहे 4 सीझन हॉटेलमध्ये, विच इज 5 स्टार हॉटेल इन मुंबई. लेट्स सी. माझा काय एक्सपिरियन्स होता मी नक्की शेअर करेन. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. रूम खरंच खूप सुंदर आहे. चला तर मी आता तुम्हाला पूर्ण रूम दाखवते. ही बॅक स्टोरेज रूम दिली आहे त्यांनी इथे, रेडी पण व्हायला. आणि छत्री दिलेली आहे इथे यांनी.
हे काय आहे? आय नीड टू सी दिस. टॉर्च आहे. ओके, सी. मला वाटलं काय आहे हे. हा टॉर्च दिलेला आहे इथे. ओके, हँगर्स दिलेले आहे, आयरन दिलेला आहे प्रेस करण्यासाठी, आणि आय थिंक हा स्टँड आहे. ओके ओके ओके, तो स्टँड दिलाय ज्याला काढून आपण प्रेस पण करू शकतो. आता आपण नेक्स्ट बघतोय वॉशरूम. खूप सुंदर आणि खूप स्पेशियस वॉशरूम दिलंय यांनी. कमोड वेगळं केलेलं आहे अँड बाथटब आणि अंघोळीसाठी वेगळं कॅबिनेट केलेलं आहे यांनी इथे. आणि वॉशरूम मधून सुद्धा खूप सुंदर व्ह्यू केलेला आहे. हा पडदा आपण जर साईडला गेला तर आपल्याला खूप छान व्ह्यू मिळेल. इथे पण त्यांनी एक चेअर दिली आहे बसायला. खूप स्पेशियस आणि खूप सुंदर वॉशरूम केलेलं आहे. आता हे रूम आहे. मोठा बेड आहे, एकदम किंग साइज बेड आहे हा. इकडे विंडो आहे. आपण आता 28 फ्लोर वर आहे. सी, खूप सुंदर व्ह्यू आहे. आणि त्याच्याच खाली खूप जुन्या आणि जीर्ण झालेल्या इमारती दिसतात आहे. टीव्ही कॅबिनेट दिलेलं आहे इथे छानपैकी. इथे चहा, कॉफी, ड्रिंक्स आणि एक स्टडी टेबल सुद्धा दिलेला आहे. कशी वाटली रूम? नक्की कमेंट करा, शेअर करा, आणि रूम कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा इथून अजून जो पण काही एक्सपिरियन्स असेल तो मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल की कसा होता आजचा दिवस, आपण मुंबईमध्ये काय काय फिरलो आहे, काय काय फिरणार आहोत, हे सगळं डिटेल्स मी देणार आहे. व्हिडिओ नक्की बघा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. सो आता आपण चाललो आहे बाहेर फिरण्यासाठी. तर आता आपण काय काय कव्हर करू मी तुमच्यासोबत शेअर करेल. मी आता चालली आहे मुंबई एक्सप्लोअर करण्यासाठी. आणि कसं वाटतं, काय काय बघेल, काही प्लॅन केलेलं नाही आहे. सो लेट्स सी काय काय आपण बघू शकतो आणि काय काय त्या वेळेत कव्हर करू शकतो तेवढं आपण फिरूया. आणि मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल की मी काय काय बघते, काय काय खाणार आहे. स्टे ट्यून विथ अस अँड लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, कारण की मी खूप सुंदर सुंदर व्हिडिओज घेऊन येणार आहे. थँक्यू. कुठं जायचं काही कळेना, म्हणून ठरवलं की गेटवे ऑफ इंडियाला जाऊया. मुंबईत खरंच काय फिरण्यासारखं आहे, जर तुम्हाला माहित असेल ना तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. मी नेक्स्ट टाइम तिथे जाण्याचा नक्की प्रयत्न करेल. रात्री उजळते मुंबई, दिव्यात हसते स्वप्न, शांत समुद्र, गजबजलेले रस्ते, तरीही आपलीशी वाटते मुंबई. रस्ते बोलके होतात पावलांच्या आवाजात, गर्दीतही कोणीतरी एकटा स्वप्न पाहतो, न झोपणारी न थकणारी, रात्रीतही जागणारी, ही आहे मुंबई. जशी जशी रात्र होत चालली आहे तशी तशी मुंबई ही अजून खूप सुंदर दिसतीये. खरं सांगू तर खूप छान आणि खूप फ्रेश वाटत होतं. जिथे बघेल तिथे खूप उंच उंच इमारती होत्या आणि सगळ्या खूप सुंदर चमकत होत्या. मुंबईमध्ये इन्फ्रा हे खूप डेव्हलप आहे, सगळ्या इमारतींना बघून कळत होतं. हां, पण काही खूप जुन्या इंग्रजांच्या काळातल्या सुद्धा इमारती होत्या आणि त्या सुद्धा खूप सुंदर पद्धतीने मेंटेन केलेल्या होत्या. सगळ्यात जास्त मॉडर्न असून सुद्धा जुन्या गोष्टींनाही तेवढंच महत्त्व देणारा आणि त्या जपून ठेवणारा खरंच मुंबई म्हणजे मुंबई. मुंबई म्हणजे सतत चालणारी माणसं, घाईत धावणारी लोकल,
आणि कधी न थांबणारी शहराची गती. इथे प्रत्येक जण काहीतरी मिळवण्यासाठी आला आहे. कोणी कामासाठी, तर कोणी स्वप्नांसाठी, तर कोणी फक्त स्वतःला शोधण्यासाठी. मुंबई कधी सोपी नाही, पण ती कुणालाच थांबवत नाही. मेहनत करणाऱ्याला ती नक्की संधी देते. म्हणूनच मुंबई फक्त शहर नाही, ती शिकवते जगायला, टिकायला आणि पुढे जायला. आम्ही आलेलो आहे द गेटवे ऑफ इंडियाला आणि अगदीच त्याच्या समोर ताज हॉटेल सुद्धा आहे. रात्रीच्या वेळी ताज हॉटेल खूप म्हणजे खूप सुंदर दिसत होतं. आणि द गेटवे ऑफ इंडियाला लेझर शो सुरू होता. तो लेझर शो सुद्धा खूप सुंदर होता, पण इतकी जास्त गर्दी होती की उभं राहणं सुद्धा कठीण होतं. तिथून आम्ही अगदी बोट बघण्यासाठी गेलो. संध्याकाळ झाली होती तरी सुद्धा बरेच लोक बोटिंगचा आनंद घेत होते. रात्रीचे पण खूप सुरू आहे. रात्रीला पण लोक बोटिंग करतात इथे. सुंदर हवा सुरू आहे. थंड हवा घेत घेत आम्ही लेझर शो सुद्धा बघत होतो. लेझर शो सुद्धा खूप सुंदर होता. हे सगळं बघून झाल्यानंतर आम्ही पुन्हा इथून बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर बराच वेळ आम्ही ताज हॉटेलच्या अगदी खालीच उभं होतो. आम्ही आमच्या कारची वाट बघत होतो. त्यात बघते तर मला डबल डेकरची बस दिसली. हो, पण मला चान्स मिळाला नाही त्यात बसायला. पण मी नेक्स्ट टाइम जेव्हा जाणार ना, तर मी नक्की एकदा बसणार आहे. आम्ही आता आलो आहे गिरगाव चौपाटीला. खूप ऐकलं होतं मी गिरगाव बाबतीत. मी म्हटलं चला आज ट्राय करूनच बघूया. आधी तर मी सगळीकडे बघत होते की कुठे काय खायला मिळतंय ते. पावभाजी ट्राय करून बघूया कशी वाटते. सो खूप सुंदर सुंदर प्रकार आहेत गोळ्याचे, म्हणजे मी कधी बघितले पण नाही. सो आपण बघूया ते काय काय प्रकारमध्ये आहे. पावभाजी घेतली, त्यानंतर आम्ही पाणीपुरी ट्राय केली. मला टेस्ट ठीकठाक वाटली, कारण पावभाजी मी ट्राय केली, पाणीपुरी मी ट्राय केली आणि खूप फिक्कं होतं हे सगळं. आणि त्यानंतर अजून एक ट्राय करावं म्हणून मी चिली पनीर घेऊन बघितलं, पण हे सुद्धा इतकं फिक्कं होतं की कळतच नव्हतं की मी काय खात आहे. त्यानंतर आम्ही हॉटेलला परत गेलो. आजच्यासाठी मी आजचा व्लॉग इथे सेंड करते आणि उद्या आपण काय काय फिरणार आहे आपण हे बघूया. कारण की ना आज खूप थकलोय, प्रचंड थकलेलो आहे. आता काय सुचायला तयार नाही. एक झोप घेऊ तेव्हा फ्रेश वाटेल. आणि उद्या मी तुम्हाला सांगते की आज मी काय काय बघितलं, काय काय नाही बघितलं, माझा अनुभव कसा होता. आणि उद्या आपण या विषयावर बोलूया की काय काय मी आज कव्हर केलेलं आहे. सो गुड नाईट. उद्या बोलूया आपण. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आम्ही पुण्याला रिटर्न जाणार आहे. सो वेळ कमी असल्यामुळे आम्ही विचार केला की आम्ही नरिमन पॉइंटला जाऊया आणि तिथे जाऊन जरा रिलॅक्स बसूया थोडा वेळ. आणि त्यानंतर बॅक टू पुणे. आणि हॉटेलमध्ये आता खाली आम्हाला बफेट ब्रेकफास्ट होता. ब्रेकफास्ट करण्यासाठी आता आम्ही खाली जातोय आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही नरिमन पॉइंटला जायला निघूया. आता इथे आली आहे, पण एक खूप सुंदर कविता आठवतीये तर ती सांगते. समुद्रासमोर उभं राहिलं तर मन आपोआप मोकळं होतं. लाटांसोबत थकवा वाहून जातो आणि नव्या आशेचं बीज रुजतं. इथे लाटा सांगतात हळूच, हार मानायची नाही. रोज आदळणही किनाऱ्यावर, ती हार मानत नाही. आज अंधार असेल कदाचित, पण पहाट इथेच हमखास येते. स्वप्न मोठी ठेव, मन खंबीर. पडशील कधी तर उठशील पुन्हा. हीच तर आहे हार न मानण्याची कला. उम्मीद, आशा, जिद्द, उराशी पुन्हा उभं करते मला. म्हणूनच शेवटी एवढंच म्हणते, आशा कधीच सोडायची नाही. कशी वाटली तुम्हाला ही कविता? मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू. आणि आता आम्ही इथे थोडा वेळ बसून आम्ही आता निघतोय पुण्यासाठी. सो तुम्हाला कसा वाटला माझा हा व्लॉग मला नक्की कमेंटमध्ये सांगा.